ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. अखिलजी, कालच्या मुलुंडच्या घटनेनंतर आपण एक एक्सपोस्ट केलेली आहे या विलेपार्ले इथे जे मेट्रोचं काम सुरू आहे त्याच्या संदर्भातली काय इथली माहिती आहे, काय आपल्याला सांगायचं आहे? मुंबई मेट्रोचं ज्या प्रकारे काम सुरू आहे, आपण आता पाहू शकता माझ्या पाठीमागे विलेपार्लेला आपण आता आहोत. विलेपार्ले पश्चिममधनं जे जुहू सर्कलपर्यंत काम चालू आहे, हे कशा प्रकारे काम सुरू आहे आपण इथे पाहू शकता. इथे आपल्याला आपण जर इथे पाहणार तर इथे कुठच्याही प्रकारची प्रॉपर बॅरिगेशन झालेली नाही आहे. इथे तुम्हाला कुठेही सुरक्षा रक्षक दिसतोय का मेट्रोचा? कुठेही सुरक्षा रक्षक नाही. रात्री तर त्याहून कहर असतं. रात्री जर आपण पाहिलं तर इथे काम सुरू असतात. त्यांचे जे काय मोठ्या मोठ्या क्रेन असतात, ते काय RMC असतात, ते कुठेही रस्त्यावर आडवे तिडवे ते लावतात आणि त्याच्यानंतर एका बाजूचा रस्ता बंद करतात. ते पण ना तिकडे मुंबई ट्रॅफिक पोलीस असते, ना त्यांचे कोणत्याही प्रकारचे सुरक्षा रक्षक असतात. ते वर्करच त्यांचं काहीतरी करत असतात. आणि जर आपण पाहिलं तर जुहू सर्कलपासनं ते इथपर्यंत यायला झिगझॅग करत यावं लागतं. कारण प्रत्येक एका जंक्शनवरती कोणतरी वर्कर काहीतरी करत असतो, क्रेन मागे घेत असतो, क्रेन आडवी घालत असतो. आणि ज्या प्रकारे नियमावली पाळली पाहिजे, ज्या प्रकारे सुरक्षा भिंत असली पाहिजे, तुम्ही पाहू शकता इथे नाही आहे त्या प्रकारे. म्हणजे आपण इन्व्हिटेशन देतोय का की अशा प्रकारे कोणता परत अपघात घडावा. आणि जे काय स्वतःला इन्फ्रामन म्हणणारे आहेत, इन्फ्रामॅन म्हणवतात. एका पक्षाचे नेते म्हणवतात मी इन्फ्रामॅन आहे, दुसऱ्या पक्षाचे म्हणवतात की इन्फ्रास्ट्रक्चर मॅन ऑफ मुंबई. आता हे दोघे कुठे आहेत? कुठे ऑनफिल्ड दिसले का? काय करणार आहेत? ह्याच्याबद्दल इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना, विकास आम्हाला हवा आहे, पण ते आमच्या मुंबईकरांच्या जीवाशी खेळणारा विकास नको आहे. खास करून विलेपार्लेबद्दल आपण बोलतोय, तर याच्या संदर्भात तुम्ही MMRD असेल किंवा संबंधित प्रशासन असेल यांच्याकडे काही यापूर्वी तक्रार केली आहे का? आपणच या पूर्वी आपण कव्हर केलेलं आहे. आपण जर पाहिलं तर बांद्रा पश्चिमपासनं ते इथपर्यंत जे वारंवार काम चालू आहे, ज्या प्रकारे त्यांचा हलगर्जीपणा सुरू आहे, निष्काळजीपणा सुरू आहे. देवाच्या कृपेने कोणता अपघात मोठा झाला नाही म्हणून इकडे सगळं काय आलबेल आहे आणि व्यवस्थित चालू आहे असं नाही. तर वारंवार हे निदर्शनास आणून दिलेलं आपण आता इथे पाहू शकता. हे बघा, इकडे इतका मोठा खड्डा आहे की ह्याच्यात बॅरिगेशन पण केलेलं नाही आहे. MMRDA MMRDAने बॅरिगेशन पण केलेलं नाही. तर खड्ड्यात कोण जाणार, पडणार, याची जबाबदारी कोणाची? हे अशा प्रकारे सुरक्षा त्यांनी बहाल केलेली आहे. हे बघा, हे पाहू शकता. आणि असंच ह्याच्या पुढे पण आपण बॅरिगेडच्या पुढे पाहिलं तर त्याच प्रकारे ही जाळी का सुरक्षा रक्षक असू शकते का? खाली खड्ड्यापासनं, हे किती खोल खड्डा आहे खाली, त्याच्यावरती फक्त काय टाकून ठेवलंय तर हे हिरवा कपडा टाकून ठेवलंय. हे कशासाठी असतं तर हे इथे कव्हरेज करायला वर की खाली. बरोबर. त्यांनी इथे लोखंडी काय म्हणतात त्याला, लोखंडी स्लॅबवर टाकणं गरजेचं आहे कव्हरेज करायला, जे त्यांनी केलेलं नाही आहे. बरोबर. मग आता कालची मुलुंडची घटना घडल्यानंतर आपली काय प्रशासनाकडे प्रामुख्याने मागणी असणार? अहो, मुंबईचे जे दोन आहेत ना, इन्फ्रामॅन आणि इन्फ्रास्ट्रक्चर मॅन ऑफ मुंबई, त्यांनी आपसात ठरवावं आता ते कोण आहे, किंवा दोन्ही त्यांच्या पक्षाच्या लोकांनी ठरवावं. परंतु एक गोष्ट महत्त्वाची याच्यात ही आहे की आपण तिकडे सांगता की कंत्राटदाराकडनं 5 करोड रुपये दंड घेणं, हां, त्याच्यानंतर जो सल्लागार होता कंत्राटदाराचा किंवा त्या प्रोजेक्ट संदर्भात त्याच्याकडनं 1 करोड दंड घेणं. आणि जे तिथे मृत्युमुखी पडलेत त्यांच्या परिवाराला काय देणार? 5 लाख रुपये. तुम्ही ह्याच्यात पण घोटाळा करायला निघालाय, ह्याच्यात पण तुम्हाला पैसे कमवायचे. हा सगळा विषय फक्त दंडाचा आहे की ह्याच्यावर काय होणार आहे? कारवाई होणार आहे, त्याच्यावरती शिक्षा होणार आहे का? संबंधित MMRDA अधिकारी, संबंधित जे कोण सरकारमधले जे कोण अभियंता असतील किंवा सरकारमधले जे कोण त्या प्रोजेक्ट संबंधित लोक असतील त्यांच्यावर कारवाई होणार का ते स्कॉट फ्री सुटतील? म्हणजे मुलुंडमध्ये झालेली घटना असेल किंवा याच्यापूर्वी मेट्रोच्या कामाच्या दरम्यान झालेल्या घटना असतील, यावरून आता मुंबईवर जी मेट्रोची कामं आहेत त्याच्या कामाच्या दरम्यानच्या सुरक्षेचा पुन्हा एक रिव्ह्यू किंवा आढावा घेतला पाहिजे, त्यानुसार कारवाई झाली पाहिजे. 100% आता जे उर्वरित मेट्रोची कामं सुरू आहेत त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं आहे. फक्त मुख्यमंत्री महोदयाने तुमच्या माध्यमांसमोर सांगितलं की आम्ही एकदम सखोल चौकशी करू, तर आज एकदम वॉर फुटिंग लेवलला काम सुरू झालं पाहिजे होतं की नाही मुंबईत? आपण इथे पाहू शकता काय आहे का? इकडे एक साधा वॉचमॅन नाही आहे, साधा एक सिक्युरिटी गार्ड दिसत नाही. आपण चला पाहूया पुढे जाऊन. कुठेही कोणत्याही प्रकारचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं नाही आहे, होत असताना दिसत नाही आहे. हे काय यांच्या AC कमऱ्यात बसून स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहेत का? बरोबर. स्ट्रक्चरल ऑडिट कुठे झालं पाहिजे?
तर स्ट्रक्चरल ऑडिट हे झालं पाहिजे स्ट्रक्चरच्या इथे. तर स्ट्रक्चरच्या इथे तुम्हाला कोण दिसतंय का? ह्याचा अर्थ हे सगळे दावे हे फेक आहेत. हे फक्त दुळपेक करणार आहे. कारण त्यांना पण माहिती आहे मुंबईकर जनता असो, आपण माध्यम असो, काही 2 दिवस हे सगळं चालणार, त्याच्यानंतर ते विसरतील. त्यांनी गृहीत धरलंय आपल्याला. ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरचा मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.